नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। इथे थंबनेल बघितलंच असणार आहे तुम्ही की येणारे जे ग्रुप बी ग्रुप सी एक्झाम्स आहेत, ठीक आहे, ते सगळ्यांना करायचे तर आहेत, पण पर्टिक्युलर बुक लिस्ट माहित नाही। वेगवेगळे बुक्स आहेत, जसे की पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सांगितलं जातं। यूपीएससी वाले जे मुलं असतात त्यांना कंबाईन द्यायचे असते, पण मग त्यांना स्पेक्ट्रमच माहिती असतं, ठीक आहे। सो आणि यूपीएससी किंवा गॅझेटेड राज्यसेवा त्याच्या कंपेअरला ग्रुप बी राज्यसेवा आणि ग्रुप सी एक्झाम्स टोटली डिफरंट आहेत, त्यांचं स्ट्रक्चर पण वेगवेगळं आहे। आणि कसं असतं ना, राज्यसेवेला पर्टिक्युलर वेळ भेटतो जीएसला, तसं इकडे ग्रुप बी ग्रुप सी एक्झामला भेटत नाही। आणि त्याची जी स्पेसिफिक बुक लिस्ट आहे ते माहिती असणं आवश्यक आहे, कारण कमी वेळेत जास्तीत जास्त वाचन आणि जास्तीत जास्त रिव्हिजनवर याच्यावर आपल्याला भर देता आला पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला माहिती असतं, बुक्स माहिती असतात, तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललं ते पण माहिती असतं, मग बऱ्याचदा रिव्हिजन पण होत नाही। मग रिव्हिजनला एक मोठं बल्की बुक वाचलं तुम्ही एकदा, ते दुसऱ्यांदा उघडून बघायची पण इच्छा होत नाही, ठीक आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करायचं, प्रॉपर आपलं एक स्वतःचं फ्रेमवर्क तयार असलं पाहिजे। बस याच्या अंडर इथे पूर्ण बुक लिस्ट किंवा रिसोर्सेस तुम्ही म्हणू शकता, हे एकदा ठरवून घ्यायची, ही चौकट एकदा ठरवून घ्यायचं की एवढंच मला वाचायचंय, याच्या पलीकडे आपला शेजारी, आपला बाजूच्या डेस्कवरचा मुलगा मुलगी XYZ काहीही वाचू देत, मी एवढंच वाचणार, हेच मला करायचंय आणि त्याच्या पलीकडे मी जाणार नाही, ही आपली तयारी असली पाहिजे। मग बुक लिस्ट आणि रिसोर्सेस एवढं जर आपलं एकदा वेल डिफाईन्ड असलं, तर मग एकच गोष्ट नंतर उरते, ते असते मल्टिपल टाइम्स रिव्हिजन। आणि मल्टिपल टाइम रिव्हिजन, मग रिव्हिजनचे मेथड आहेत, पीवायक्यू थ्रू रिव्हिजन असेल किंवा जे तुम्ही वाचले, अंडरलाईन केलं, हायलाइट केलं त्याच्या थ्रू रिव्हिजन असेल, पण ह्या गोष्टींवर नंतर काय करायचं, फक्त फोकस द्यायचा आहे। परंतु बुक लिस्ट प्रत्येक एक सब्जेक्टला एक स्टँडर्ड बुक, दॅट्स इट, आणि तेच मल्टिपल टाइम रिवाइज करायचं। आणि आपला प्रॉब्लेम हाच होतो की एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तिसऱ्यांदा आपल्याला पुस्तक उघडायचीच हिंमत नाही होत। आलं लक्षात का? तर आपल्याला माहिती असतं बऱ्यापैकी, मग आपली द्विधा कंडिशन अशी होते, माहिती तर थोडं आहे पण पेपरमध्ये क्वेश्चन चुकताय, ठीक आहे, मग त्याला रिव्हिजन करायची, परत मनाला तयार करावं लागतं की बाबा बस एकदा परत रिवाइज कर। कारण की जर तुम्ही एवढे स्मार्ट राहिले असते, दोनदा पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सगळेचे सगळे बुक किंवा सगळेचे सगळे कंटेंट रिकॉल झालं असतं, पास झाला असतात ना। सो ह्या कंडिशन मॅटर करतात, म्हणून ते परत परत बघण्यासाठी एक शॉर्ट, एकदम कमी वेळात 8 ते 9 पुस्तकं लागतील पूर्ण प्रिपरेशनसाठी, ठीक आहे। 8 to 9 बुक्स ओनली, होल प्रिपरेशन तुमचं त्याच्यातून जाईल, बाकी काही करायची गरज नाहीये। आपल्याला जे बुक्स आहेत त्याची फक्त एक संपूर्ण काय करायची, एक यादी बघायची, मी तुम्हाला लिहून देतो इथे, आणि तुम्हाला ते फक्त काय करायचंय, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। त्याच्या पलीकडे काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये। डन। बघा आता आपण एक एक सब्जेक्ट बघू। आता पॉलिटी जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, पॉलिटी आता तो सगळ्यांचा आवडता सब्जेक्ट आहे आणि सगळ्यांना सोपा जाणार। जो पण आता मी आतापर्यंत तुम्ही एवढे सारे मुलं बघितलेत, 90% ज्यांनी कधी एमपीएससी किंवा ग्रुप बी ग्रुप सी एक्झामची तयारी केली किंवा इव्हन यूपीएससी पण घ्या, ठीक आहे, तर त्यांनी सुरुवात केली पॉलिटी पासून, समजायला सोपा। मग पॉलिटीचे मी एक बुक सांगतो, रंजन कोळंबे सर, ठीक आहे, रंजन कोळंबे सर, त्यांचं बुक आहे और यम लक्ष्मीकांत। आता हे यम लक्ष्मीकांत यांचं जे बुक आहे, ठीक आहे, ते आहे एव्हरग्रीन बुक, सगळ्याच स्पर्धा परीक्षांची मुलं त्याला वापरतात, एमपीएससी वाले असू देत, ग्रुप बी ग्रुप सी वाले, तर ते बल्की बुक आहे, मग ते वाचा किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक वाचा पॉलिटीसाठी, दोघांपैकी एक पूर्ण थोरोली करा, बाकी काही करू नका। नंतर आहे हिस्ट्री, ठीक आहे, नंतर येतं हिस्ट्री। आता हे प्रिलिम्स साठी चाललंय, ठीक आहे, प्रिलिम्स साठी सांगतोय मी हे सगळी बुक लिस्ट। प्रिलिम्स आणि मेन्सला, ग्रुप बीच्या मेन्सला जो पेपर सेकंड आहे त्याच्यात मग सगळं जीएस आणि करंट अफेअर येतं। आता ही पूर्ण बुक लिस्ट सांगतो, प्रिलिम्सला आणि मेन्सला कोणकोणते वेगवेगळे बुक आहेत ते मी ते पेपर 1 चे इंग्लिश आणि मराठीचे सांगेल। आता हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं बुक आहे, ठीक आहे, युनिक अकॅडमीचं बुक आहे वाटतं, ते समाधान महाजन सरांचं बुक आहे ते। आणि यूपीएससी वाले जे मुलं आहेत किंवा राज्यसेवा, ते स्पेक्ट्रम वगैरे वाचतात, परंतु स्पेक्ट्रम मधून ऍज सच क्वेश्चन नाही येते, जेवढं फॅक्च्युअल नाही, आणि बल्की बुक आहे। आता हे समाधान महाजन सरांचं बुक जे आहे त्याच्यात महाराष्ट्राचा प्लस इंडियाचा काय होतो इतिहास
कव्हर होऊन जातो बऱ्यापैकी. आणि मग बरेच लोक ते गाठाळ वगैरे सरांचं बुक सांगतात, बट मोस्टली याला तुम्ही काय करा, स्टिक टू दिस मटेरियल ओनली. ठीक आहे. नंतर येतो हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, आणि नंतर आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स साठी पण तुम्हाला सांगतो, रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, किंवा त्याला सप्लिमेंटरी म्हणून तुम्ही लोकसेवा पब्लिकेशन आहे ना, लोकसेवा पब्लिकेशन, त्याच्या नोट्स आहेत. ठीक आहे. लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स आहेत, त्या तुम्ही रेफर करू शकता. एवढं लक्षात ठेवा फक्त. आता कोणकोणते सब्जेक्ट सांगितलं आपण? पॉलिटी, ठीक आहे, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. आता पॉलिटीसाठी एवढंच मटेरियल वाचा, याच्या पलीकडे काही नका. दोघांपैकी एक बुक थोरोली करा. हिस्ट्रीसाठी पण समाधान महाजन सरांचं बुक आहे, ते व्यवस्थित करा. बाकी XYZ क्लासच्या नोट्स किंवा मला क्लासच्या नोट्स पाहिजेत सर, मला नोट्स द्या, इकडे कुठेच मागू नका. नॉट नेसेसरी. एवढं मोर दॅन सफिशियंट आहे ग्रुप बीच्या एक्झामसाठी. तुम्ही काही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम नाही देते, ठीक आहे, याच्यात एवढ्यात सफिशियंट होतं. अजून PYQ साठी काय लागतं ते सांगतो. आलं लक्षात? हे इकॉनॉमिक्स साठी लोकसेवा पब्लिकेशनच्या या नोट्स तुम्ही काय करू शकतात, प्रेफर करू शकतात. आलं लक्षात? आता हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स झालं. आता पुढचा सब्जेक्ट आहे जिओग्राफी. ठीक आहे. आता असेल जिओग्राफी. आता बघा जिओग्राफी साठी काय करायचं. दीपस्तंभ पब्लिकेशन आहे, दीपस्तंभ पब्लिकेशनचे बुक्स आहेत, किंवा और लोकसेवाच पब्लिकेशनच्या नोट्स आहेत. लोकसेवा पब्लिकेशनच्या काय नोट्स आहेत, महाराष्ट्राचा प्लस इंडियाचा जिओग्राफी. एवढंच करा. ठीक आहे. जगाचा भूगोल जास्त करत बसू नका. इथे फक्त महाराष्ट्राचा आणि आपला महाराष्ट्राचा भूगोल इथून फक्त तुम्ही काय करा, करून घ्या. ठीक आहे. डन. महाराष्ट्र प्लस इंडियाचा जिओग्राफी इथून कव्हर होऊन जाईल. आता हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं. डन. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सायन्स. आता इथे फक्त बेसिक सायन्सेस आहे. ठीक आहे. MPSC ला सायन्स अँड टेक नाही, जसं UPSC ला आहे. मग बेसिक सायन्सेस साठी सगळे लोक भस्के सरांचं बुक वाचतात. ओके, सचिन भस्के सरांचं. ठीक आहे. ते तुम्ही सगळेजण प्रेफर करू शकता. किंवा और 7th to 10th चे स्टेट बोर्ड NCERT वगैरे वाचण्याच्या पंद्यात पडू नका. स्टेट बोर्ड तेवढं वाचा सायन्स साठी. और आहे. ठीक आहे. एकतर हे बुक थोरोली वाचा, एकतर हे वाचा. दोघांपैकी काही जरी केलं तरी तुम्हाला मार्क्स येऊन जातील. आलं लक्षात? सो एवढंच करा. दुसरं राहिलं करंट अफेअर्स. करंट अफेअर्स साठी मी सांगेल एक, आता कसं आहे, राज्यसेवेला वेगळं आहे आणि कंबाईनला जास्त फॅक्च्युअल येतात. दो आय विल सजेस्ट की एअरबुक जे आहे ना, सिम्प्लिफाईडचं, ठीक आहे, और एखादं जे मंथली असेल, मग ते पृथ्वी परिक्रमा असू देत किंवा एनी अकॅडमी करून घ्या. म्हणजे काय होतं, आता आजकाल ऑलमोस्ट करंट अफेअर सेमच आहे. ठीक आहे. लोकसेवा पब्लिकेशनचं एअरबुक वाचा, सिम्प्लिफाईडचं एअरबुक वाचा, किंवा मंथली वाचा. ठीक आहे. किंवा एखाद्या अकॅडमीचा मंथली वाचा. आणि इव्हन बऱ्याच अकॅडमीचे तुम्हाला युट्यूबवर पण मंथली भेटून जातात. त्याच्यामुळे त्याचं काही जास्त एवढं टेन्शन घ्यायची काम नाही. आलं लक्षात? एवढा फक्त गोष्टी तुम्हाला फक्त काय करा, लक्षात राहू द्या. बघा काय काय बघितलं आपण. पॉलिटीसाठी रंजन कोळंबे आणि लक्ष्मीकांत. हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं बुक आहे. इकॉनॉमिक्स साठी परत रंजन कोळंबे सारखं लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स आहेत. आता जिओग्राफीसाठी दीपस्तंभ. ठीक आहे. दीपस्तंभ पब्लिकेशन. ओके, दीपस्तंभ पब्लिकेशनचं एक बुक आहे. आणि परत लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स आहेत. याच्यातून तुम्हाला जे बरं वाटतं ते वाचा. ठीक आहे. असं नाही की दोघं नका वाचू, तेवढंच वाचा. सायन्स साठी सचिन भस्के सरांचं बुक वाचा आणि करंट अफेअर साठी एअरबुक. आता अजून एक महत्वाचा मुद्दा याच्या खाली येतो बघा, ते पण लक्षात घ्या. PYQ अनालिसिस, की जे PYQ अनालिसिस. आता
हे याच्यासाठी सांगतो, ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामसाठी. इथे जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 30 ते 35 क्वेश्चन जसेच तसे पीवायक्यूच्या बेसिसवर येतात, म्हणून पीवायक्यू अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मग पीवायक्यू साठी जे मार्केटमध्ये सगळ्यात प्रचलित आहे 21,000 प्लस, ठीक आहे, लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे, लोकसेवा पब्लिकेशनचं, ते तुम्ही वाचा, ठीक आहे. अजून एक त्याच्या जोडीला चोरमले सरांचं बुक आहे, चोरमले, किंवा याला ऑर करा, लॉजिक बुस्टर आहे एक बुक मार्केटमध्ये. आता ह्या दोघांपैकी एक तुम्ही वाचू शकता, ठीक आहे, दोघांपैकी एक अनालिसिस साठी वापरू शकता एक, आणि हे लोकसेवा पब्लिकेशनचं बुक, हे झालं पीवायक्यू अनालिसिस साठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो ह्या गोष्टींवर फक्त भर द्या, आणि एवढे बुक ही तुमची झाली प्रिलिम्सची बुक लिस्ट, प्रिलिम्स साठीची पूर्ण बुक लिस्ट. आला लक्षात? प्रिलिम्स साठीची ही बुक लिस्ट, एवढी बुक लिस्ट फक्त काय करायची तुम्हाला लक्षात ठेवायची. चोरमले सरांचे हे बुक, पीवायक्यू अनालिसिस साठी हे सगळे बुक्स, आला लक्षात? इथपर्यंत पॉलिटी वगैरेचे सगळे बुक इथपर्यंत डन. आणि याच्या आधी मग तुमच्यासाठी हे जे रिव्हिजनचं आपण फ्रेमवर्क बनवलं होतं, ठीक आहे, हे सगळं फ्रेमवर्क आपण जे बनवलं होतं, तर त्याच्यात एक गोष्ट महत्वाची असली पाहिजे, ती म्हणजे सिलेबस. अगेन कोणतीही एक्झाम असू दे, युपीएससी असू दे, एमपीएससी असू दे, ग्रुप बी असू दे, काही एक्झाम असू दे, सिलेबसची कॉपी तुमच्या जवळ असली पाहिजे, आणि त्या कॉपीच्या बरोबर तुमच्याकडे हे सगळं कंटेंट अवेलेबल असलं पाहिजे. आलं लक्षात? हे सगळं मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. डन. सो हे जेव्हा तुमच्याकडे सगळं अवेलेबल असेल, देन अँड देन यू विल फील की तुमचं एक कम्प्लीट स्ट्रक्चर अभ्यासाचं तयार झालं. आलं लक्षात? आता मेन्स साठी बघा, मेन्स साठी दोन, आता कसं आहे, मेन्स 400 मार्काची आहे, बरोबर आहे ना, 400 मार्क्स. त्याच्यात पेपर 1 आणि पेपर 2 आहे. आता हा जो पेपर 2 आहे तो सगळा जीएस ओरिएंटेड आहे. जीएसचा जो सिलेबस प्रिलिम्सला तुम्ही वापरलाय, प्रिलिम्सला वाचलाय, तेच तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यासाठी वेगळं काही नाहीये, त्याच्यासाठी वेगळं काही नाहीये. परंतु हा जो आहे, हा आहे इंग्लिश प्लस मराठी, इंग्लिश प्लस मराठी. आता त्याच्यासाठी काय वेगळं वाचलं पाहिजे बघा. आता इंग्लिश प्लस मराठीसाठी, आता इंग्लिश आणि मराठीसाठी बुक लिस्ट मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी बुक्स आता तुम्हाला आहेत. सो बघा, इंग्लिश करता, ठीक आहे, इंग्लिश साठी महेश पाटील सरांचं एक बुक आहे, महेश पाटील, ठीक आहे, इंग्लिश ग्रामर, ठीक आहे, ग्रामर. और एमजे शेख सरांचं एक बुक आहे, आणि त्याला या दोघांपैकी एक, ठीक आहे, या दोघांपैकी एक, अँड बघा बाळासाहेब शिंदे सर जे आहेत त्यांचं पीवायक्यूचा संच, त्यांचं पीवायक्यूचा संच. आलं लक्षात? हे इंग्लिश साठी एवढं, दोघांपैकी एकच करा. या हे एक बुक आहे, हे खालचं एक बुक आहे, दोघांपैकी एक करा आणि हा संच करा, ठीक आहे. याच्यातून बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट काय होतील, कव्हर होतील. यातून बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट काय होतील, कव्हर होतील. डन. हे झालं इंग्लिश साठी. आता मराठीसाठी बघा, मराठीसाठी काय केलं पाहिजे. मराठीसाठी आता मोरा वाळंबे सरांचं एक बुक आहे. आता याच्यात काय काय माहितीये का, बुक प्लस शब्द संग्रह आहे, शब्द संग्रह, हे त्यांचंच बुक वाचा. मराठीसाठी मोर दॅन सफिशियंट आहे, याच्या पलीकडे काहीच करू नका, कोणत्याच अकॅडमीच्या बुक्स वाचू नका. आणि प्लस बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचे पीवायक्यूचा संच. आलं लक्षात? मराठीचा पीवायक्यूचा संच. एवढंच तुम्हाला करायचंय मराठीसाठी हे, आणि इंग्लिश साठी एवढं. आलं लक्षात? कितीतरी बुक झाले, 9 किंवा 10 बुक्स मॅक्झिमम झाले असतील, 9 किंवा 10 बुक्स मॅक्झिमम झाले असतील. एवढं जेवढं तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ठीक आहे, हे सगळे बुक्स. ओके.
सो हे एवढेच तुम्हाला काय करायचे, परत 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 तेवढेच अभ्यास करायचा आहे. आता एवढे जरी बुक्स तुम्ही 3, 4, 5 वेळेस जरी वाचले ना, ठीक आहे, तर तुमची एक्झाम क्रॅक करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू नाही शकत. पॉलिटीसाठी काय वाचायचं, हिस्ट्रीसाठी, इकॉनॉमिक्ससाठी, ठीक आहे, जिओग्राफीसाठी. आता हे बुक लिस्ट द्यायचं रिझन असं होतं की आता मेसेजेस तर येताच आहे, कॉल येत आहे, परंतु मॅटर असा होतो की यार पोरांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही. बघ शॉर्ट असा आहे की तुम्ही यार ते तुमच्या पद्धतीने करा, पण हे बुक लक्षात असू द्या. रिझन सांगतो. काय होतं ना, जोपर्यंत स्वतःचा हात पाय मोडत नाही, स्वतः 2-3 वेळेस फेल नाही होत ना, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही राहत. लिमिटेड रिसोर्सेस मॅक्झिमम रिव्हिजन कितीतरी वेळेस सांगितलं जातं की कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळेस वाचा. पण आपलं मनच स्थिर नसतं. आपण जर बाजूच्या डेस्कवर एखाद्या शॉर्ट नोट्स एखाद्या क्लासेसच्या बघून घेतलं दुसऱ्याकडे, तर आपण लगेच ती घाई करतो, ती घ्यायची. पण त्याच्यात आणि याच्यात सेमच आहे ना, असं वेगळं भारताचा भूगोल आहे. आता अक्षवृत्त, रेखावृत्त, भारताचं स्थान तेच राहणार आहे. फक्त मांडले त्यांनी ते प्रेझेंटेशन एखाद्या बुकमध्ये भारी केलेलं असतं, ते आपल्याला अट्रॅक्ट करतं. प्रेझेंटेशनवर नका जाऊ, कंटेंटवर जा. कंटेंट इज द पॉवर. ठीक आहे, तुम्हाला कंटेंट पास करणार आहे. प्रेझेंटेशन फक्त डोळ्यांना भारी वाटणार आहे. तुम्ही कोणतंही मटेरियल एक घेऊन ठेवा आणि ते मल्टिपल टाइम्स वाचा. आता हे जरा स्टँडर्ड रेफरन्स बुक याच्यासाठी आहेत की वर्षानुवर्ष याच्यातून क्वेश्चन आलेले आहेत, कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि चुका कमी आहेत बुक्समध्ये. ठीक आहे, आता मार्केटमध्ये खूप सारे कॉपी पेस्टेड बुक्स आहेत, मग ते पण तुम्ही फक्त काय करा, क्रॉस चेक करा आणि याच्यातलं तुम्हाला जे योग्य वाटेल नाही का, ते बुक्स घ्या, तुम्ही चालू ठेवा अभ्यास व्यवस्थित. आणि जिथे ऑर सांगितलं ते ऑरच बघा. एक ब्लू ही पूर्ण बुक लिस्ट लिहून ठेवा. ठीक आहे, बुक लिस्ट काय करा, लिहून ठेवा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. आलं लक्षात? सो बाकी रिव्हिजन इज द पॉवर. ठीक आहे, म्हणजे शेवटी तुम्ही रिव्हिजन जर केला, ठीक आहे, काय तुम्हाला मॅक्झिमम फक्त काय करायचंय, रिव्हिजन करायचं. मॅक्झिमम मॅक्झिमम रिव्हिजन, ओनली रिव्हिजनवर तुम्हाला काय करायचंय, भर द्यायचा आहे. आणि मिनिमम रिसोर्सेस, दॅट्स इट. रिसोर्सेस खूप कमी असले पाहिजे. मिनिमम रिसोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन आणि पीवायक्यू अनालिसिस स्ट्रॉंग असला पाहिजे. कशा प्रकारच्या क्वेश्चन येतात, कोणत्या टॉपिकवर फ्रिक्वेंटली क्वेश्चन आलेले आहेत, कोणत्या थीमवर क्वेश्चन आलेले आहेत, आणि काही काही क्वेश्चन डिरेक्टली रिपीट कसे होतात. कधी कधी ऑप्शन मधला पार्ट क्वेश्चन मध्ये जातो, कधीतरी क्वेश्चन मधला पार्ट ऑप्शन मध्ये येतो आणि डिरेक्ट क्वेश्चन फ्रेम होतात. म्हणजे फक्त रिस्ट्रक्चरिंग केलेलं असतं. तर ह्या गोष्टींवर सगळं भर द्या आणि एवढे रिसोर्सेस आहेत याच्यावर फक्त व्यवस्थित काम करा, बाकीचं काम होऊन जाईल. ठीक आहे, सो ऑन दिस नोट आपण इथे थांबूया. काही जरी अडचण आली, ठीक आहे, जर तुम्हाला वाटलं की काही प्रॉब्लेम आहे, तर आपला नंबर आहे हा 9, ठीक आहे, 9075541411 याच्यावर कधी पण मेसेज करा. ठीक आहे, हा माझाच नंबर आहे. तुम्ही कधीही याच्यावर फोन करा. ठीक आहे, काही क्वेरी असले फोन करा किंवा मेसेज करा किंवा टेलिग्रामला मेसेज करा. एनिथिंग तुम्हाला या बुक लिस्ट रिलेटेड असेल किंवा एक्झाम रिलेटेड काही क्वेरी असेल तर तुम्ही फील फ्री टू रीच. ठीक आहे, सो ऑन दिस नोट वी विल स्टॉप हियर. थँक्यू सो मच.